नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पहिलं तर यो व्हिडिओ बघा. यो व्हिडिओ गेल्या 2 दिवसाआधी सर्क्युलेट होते सोशल मीडियावरती आणि मला पर्सनली व्हॉट्सअपवरती आला होता. तर म्हणलं याच्यावरती बोलेल, पण मी प्रवासात होतो म्हणून काही बोलू शकलो नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघू शकता, याच्यामध्ये एक चालक आहे. जवळपास त्यांचं 48 पर्यंत वय असेल, 38-48 वय असेल त्या चालकाचं. त्याची तब्येत पण विचारायची एवढी नाहीये. ठीक आहे. हे जे दोन पोलीसवाले दिसते ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये, त्या दोघांपैकी एकाने त्या चालकाचं डोकं फोडलंय. इतकं रक्त बंबाळ. मी कदाचित तो व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईट करेल, कारण की मला युट्यूबवरती आणि इंस्टावर दोन्ही सोडणार, त्याच्यामुळे मला पॉलिसीजमुळे. ठीक आहे. तर ह्या चालकाच्या डोक्यामध्ये काठी म्हणा किंवा काहीतरी हाणलं आणि त्याला रक्तबंबाळ केलं एका पोलिसानं. तुम्हाला पटतंय? एका पोलिसानं. आणि मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रात होतंय, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजा आणि आपल्या स्वराज्यासाठी कित्येक तरी त्यांच्यासाठी मावळ्यांनी जीव दिला. असल्या महाराष्ट्रात आपल्या इथं घडतंय. काय केलं असेल बरं त्या चालकानं? किती मोठा गुन्हा केला असेल की त्याच्या डोकं फोडून त्याचं रक्तबंबाळ केलं त्याला? मी तर म्हणतो एवढा मोठा तर गुन्हा केला नसेल, किंवा त्या साहेबाला मारलं तर नसेल, किंवा त्याच्या अंगावर तर गाडी घातली नसेल. ड्रायव्हर कम्युनिटी त्यांच्यावर किती अन्याय होतोय. रस्त्यावरती ते चालतात, ते फक्त स्वतःचं घर नाही तर अख्ख्या राज्याचं, राष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं पोट भरतात. मला एकच गोष्टीचं वाईट वाटतं की आपण अशा राज्यात राहतोय, अशा देशात राहतोय, जिथे लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं. आणि आज 5-50 रुपयासाठी तुम्ही जे पोलीस आहेत ना, महाराष्ट्र पोलीस, मी त्यांना एक प्रश्न विचारेल, त्याच लोकांसाठी जे भ्रष्ट आहे आणि जे असे कृत्य करतात त्यांना, का तुम्ही ह्याच गोष्टीसाठी तुम्ही तुमची नोकरी जॉईन केली का? की पोलीस व्हायचे आणि पैसे लुटायचे रोडवरून चालणार? अरे भीक मागा ना. कुठंतरी चौकामध्ये उभा राहून आहे ना, असं लुटण्यापेक्षा भीक मागा, तिथं जास्त कमाई होईल आणि इज्जतीत कमावशाल. पण हे असं कुत्र्याचं जगू नका रे. एखाद्या गरीबावरती अन्याय करून तुम्हाला काय भेटणार आहे मला सांगा बरं. त्या ड्रायव्हरचं तुम्ही डोकं फोडलं, काय त्याची चुकी असेल? त्यांनी काय केलं असेल? तुमच्या आया बहिणी छेडल्या होत्या घरी येऊन, काय केलं होतं? आता वाईट शब्द निघतात माझ्या तोंडातनं, पण जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतोय, त्यांच्या मातीत राहतोय, म्हणून वाईट शब्द काढत नाही. पण तुम्ही जर त्या लायकीचे सुद्धा नाहीये, महाराष्ट्रातले म्हणायच्या लायकीचे. असो मित्रांनो, या गोष्टींवरती फक्त आपण रिॲक्ट करू शकतो, पण हे थांबलं पाहिजे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे.